हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकातील नवीन टॉपिक सुरू करतोय. त्या टॉपिकचं नाव आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. हा टॉपिक नंबर 7वा आहे बाळांनो, आणि हा विज्ञान भाग 2 मधील टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे. त्या गोष्टी मी इथं लिहिलेल्या आहेत. काय काय पाहणार आहे पहा आपण या टॉपिकमध्ये. तर सगळ्यात पहिलं म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. ते तर नावच आहे आपल्या टॉपिकचं, ते तर आपण सुरुवातीला समजूनच घेणार आहोत. त्यानंतर जो दुसरा पॉईंट पाहणार आहे आपण या टॉपिकमध्ये तो म्हणजे अन्न साखळी व अन्न जाळे. अन्न साखळी कोणाला म्हणायचं, अन्न जाळे कोणाला म्हणायचं, याचा अभ्यास देखील आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. पहा, त्यानंतर ऊर्जा मनोरा म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये एनर्जी पिरॅमिड असं देखील म्हटलं जातं. आणि त्यानंतर जैव भूरासायनिक चक्र, त्याच्यामध्ये विविध चक्रांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये एक आहे कार्बन चक्र, दुसरं आहे ऑक्सिजन चक्र आणि तिसरं आहे नायट्रोजन चक्र. यांना कलेक्टिव्हली जैव भूरासायनिक चक्र असं म्हटलेलं आहे. आणि या 4 गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. पहा, टॉपिकमध्ये काय काय अभ्यासायचं आहे हे तर तुम्हाला समजलं. आता या ठिकाणी मी काही प्रश्न लिहिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मागील इयत्तांमध्ये जे काही शिकलेलो आहोत त्याच्या आधारे ती सोडवायची आहेत. प्रश्न काय आहेत हे पाहण्याआधी आपण काय करूयात, थोडीशी उजळणी करूयात. या टॉपिकच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊयात आणि नंतर या टॉपिकला सुरुवात करूयात. पहा, टॉपिकचं नाव काय आहे, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. परिसंस्था कोणाला म्हणायचं, ऊर्जा प्रवाह म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहे. त्याआधी तुम्हाला सजीव म्हणजे काय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपण सजीव कोणाला म्हणतो, पहा, एक साधी शब्दावरून जर का व्याख्या करायची म्हटली तर आपण काय सांगू शकतो, सजीव म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे अशांना आपण सजीव म्हणतो. मग फक्त जीवच असून चालेल का, तो जीव आहे तर तो राहायला पण पाहिजे. मग असं आपण थोडंसं बदल करून म्हणूयात की ज्यांना जगण्यासाठी अन्न, हवा, पाणी, वस्त्र आणि निवारा यांची गरज असते अशा सगळ्यांना सजीव असं म्हटलं जातं. मग आता तुम्ही म्हणाल की वनस्पतींना कुठे लागतं वस्त्र आणि निवारा, नाही लागत वनस्पतींना वस्त्र आणि निवारा, पण माणूस हा देखील सजीव आहे आणि माणसाला वस्त्र आणि निवारा लागतं. सो त्यांना सगळ्यांना एकत्रित करून मी काय म्हटलं, ज्यांना अन्न, हवा, पाणी, वस्त्र आणि निवारा या गोष्टींची गरज असते त्याला सजीव असं म्हटलं जातं. पहा, सजीव, आता सजीव काय करतात, तो जगण्यासाठी मुख्यत्वे करून सजीवांना 2 गोष्टींची गरज असते. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, 5 गोष्टी सांगितल्या, त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं असतं अन्न, हवा आणि पाणी, हो की नाही. अन्नाची आणि पाण्याची गरज असते. आता अन्नाची आणि पाण्याची गरज का असते हो, कारण की जर का तुम्ही जेवलाच नाहीत, हां समजा मला आता बोलायचं आहे तुमच्याशी, हां तुमच्याबरोबर टॉपिक तुम्हाला शेअर करायचं आहे, समजा आपण जेवलोच नाही, अन्नच ग्रहण केलं नाही, तर आपल्या ज्या होणाऱ्या क्रिया आहेत त्या पार पडतील का, त्या पडणार नाहीत. म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की अन्नामुळेच सजीवांच्या सर्व जीवनक्रिया पार पडत असतात. पहा, कोणतंही तुम्हाला काम करायचं आहे, तुम्हाला बाजारामध्ये जायचं आहे, तुम्हाला एखादी वस्तू उचलायची आहे, तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, इव्हन नुसतं बोलण्यासाठी देखील आपल्याला ज्या काही प्रत्येक गोष्टी करायच्या असतात, आपल्यालाच नव्हे तर सर्व सजीवांना ज्या प्रत्येक गोष्टी करायच्या असतात त्या प्रत्येक गोष्टीसाठी अन्नाची गरज असते. सो आपण काय म्हणतो इथं की अन्नामुळं काय होतं, या सगळ्या जीवनक्रिया घडतातच आणि अन्नामुळं आपल्याला काय होतं, आपण अन्न ग्रहण केल्यामुळं आपल्याला त्यापासून ऊर्जा मिळते आणि ऊर्जेमुळं काय केलं जातं, अन्नामुळं काय केलं जातं, ऊर्जेचा स्तर देखील कायम राखला जातो. आपण जर व्यवस्थित जेवलो तर व्यवस्थित काम करणारे, तुम्ही समजा अर्धीच पोळी खाल्ली तर तुम्हाला 1-2 किलोचं पोतं उचलायला लावलं तर उचलता येईल का, उचलता येणार नाही. जे काही तुम्ही अन्न ग्रहण कराल त्याच्यावरतीच काय डिपेंड असतो, तर तुमच्या ऊर्जेचा स्तर. ओके, तर आपण काय सांगू शकतो, सजीवांना जगण्यासाठी अन्नाची आणि पाण्याची गरज असते. पहा, असं आपल्याच बाबतीत होत नाही तर प्रत्येक सजीवाला, पृथ्वीवर असणाऱ्या सर्व सजीवाला जगण्यासाठी अन्नाची आणि पाण्याची गरज असते. अन्नामुळं काय होतं, तर ऊर्जेचा स्तर कायम राखला जातो. पहा, आता पृथ्वीवर असणारे सजीव असं मी म्हटलं, हो की नाही, पृथ्वीवर असणारे सजीव हे अन्नासाठी एकमेकांवरती अवलंबून असतात. खूप महत्त्वाचा पॉईंट, पृथ्वीवरती असणारे सजीव अन्नासाठी एकमेकांवरती अवलंबून असतात. आता कशा पद्धतीनं, पहा, उदाहरणार्थ आपण मनुष्य काय करतो, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो का, नाही करत. आपण अन्नासाठी वनस्पतींवरती अवलंबून असतो.
त्याच पद्धतीनं बेडूक काय करतो, कीटकभक्षी जे असतात ते खातात, जे मोठे मासे असतात ते छोट्या माशांना खातात. त्याच पद्धतीनं जंगलात असणारे वाघ आणि सिंह हे देखील इतर प्राण्यांना खातात, हो की नाही. म्हणजे या पर्यावरणामध्ये असणारे हे जे काही सगळे सजीव आहेत हे अन्नासाठी एकमेकांवरती अवलंबून असतात, हो की नाही. मग पर्यावरणामध्ये कोणत्या घटकांचा बरं समावेश होतो, तर पर्यावरणामध्ये एकूण 2 घटकांचा समावेश होतो बाळांनो. ते म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक. काय म्हटलं मी, पर्यावरणामध्ये एकूण 2 घटकांचा समावेश होतो. कोणते घटक आहेत ते पहा. एक म्हणजे जैविक घटक आणि दुसरे म्हणजे अजैविक घटक. काय मी सांगितलं तुम्हाला, पर्यावरणामध्ये एकूण 2 घटकांचा समावेश होतो. एक म्हणजे जैविक घटक तर दुसरे अजैविक घटक. आता जैविक घटक कोणाला म्हणायचं आणि अजैविक घटक कोणाला म्हणायचं, तर पहा, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांना म्हणायचं जैविक घटक. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांना म्हणायचं जैविक घटक. तर अजैविक घटक कोणाकोणाला म्हणायचं पहा, हवा, पाणी, मृदा, खनिजे या सगळ्यांना अजैविक घटक म्हणायचं. कोणत्या घटकांना जैविक घटक म्हणायचं समजलं, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांना जैविक घटक असं म्हणायचं, तर हवा, पाणी, मृदा आणि खनिजे यांना अजैविक घटक म्हणायचं. आणि या दोघांमध्ये होणाऱ्या आंतरक्रियेलाच परिसंस्था असे म्हटले जाते. यांच्यामध्ये होणाऱ्या आंतरक्रियेला परिसंस्था म्हणतात. प्रश्न पहिल्याचं उत्तर मिळालं. पहा, प्रश्न पहिला काय होता, परिसंस्था म्हणजे काय. सो मी इथं व्याख्या करते परिसंस्थेची. परिसंस्था कोणाला म्हणायचं हा आपला पहिला प्रश्न होता. उत्तर समजलं तुम्हाला काय आहे. परिसंस्था म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये होणाऱ्या आंतरक्रिया यांना एकत्रितपणे परिसंस्था असे म्हटले जाते. समजलं. पहा, मग परिसंस्थेचे मुख्य 2 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 2, परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते. आता पहा, परिसंस्थेचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जैविक परिसंस्था आणि दुसरं म्हणजे अजैविक परिसंस्था. पहा, कोणते 2 प्रकार सांगितले मी, मुख्य 2 प्रकार. एक जैविक परिसंस्था, इथं लिहूयात आपण, तर दुसरा आहे अजैविक परिसंस्था. अजैविक परिसंस्था हे झाले मुख्य 2 प्रकार. याचे आणखी उपप्रकार देखील आहेत. उपप्रकार कोणते 4 आहेत पहा. इथं लिहूयात आपण परिसंस्थेचे असणारे उपप्रकार. परिसंस्थेचे उपप्रकार कोणते आहेत पहा. एकूण 4 आहेत बाळांनो. आपण कसं करूयात, असं करूयात, कोणकोणते ते सांगते, व्यवस्थित लक्षात घ्यायचे. परिसंस्थेतील किंवा परिसंस्थेचे उपप्रकार. एक म्हणजे वाळवंटी परिसंस्था. वाळवंटी परिसंस्था. दुसरी जंगल परिसंस्था. जंगल परिसंस्था. तिसरी सागरी परिसंस्था किंवा समुद्री परिसंस्था. आणि चौथी पहा
वाळवंटी, जंगल, समुद्री आणि तलाव परिसंस्था हे परिसंस्थेचे उपप्रकार आहेत. आता वाळवंटी परिसंस्था म्हणजे काय तर पहा, राजस्थानमध्ये आपण जर का गेलो तर त्या ठिकाणी वेगळी परिसंस्था आपल्याला पाहायला मिळते. तिथं सगळीकडं वाळवंट असतं, तिथं निवडुंग ही वनस्पती येते, तिथं त्या वाळवंटामध्ये साप वगैरे असतात. हेच सेम आपल्याला कोकणात पाहायला मिळेल का? नाही पाहायला मिळत. कोकणातली परिसंस्था वेगळी असते. तिथं जे काही असतं ते डेझर्ट म्हणजे ते वाळवंट, ते निवडुंग, तिथं असणारे उंट यांना एकत्रितपणे म्हणजे तिथले जैविक घटक आणि अजैविक घटक यांना एकत्रितपणे वाळवंटी परिसंस्था असं म्हटलं जातं. जंगल परिसंस्था म्हणजे काय तर जंगलामध्ये असणारे जैविक आणि अजैविक घटक, विविध प्रकारचे प्राणी आहेत, खूप सारी मोठमोठी झाडे असतात. हे आपल्याला रेग्युलर आपल्या म्हणजे नॉर्मल लाईफमध्ये पाहायला मिळतं का? नाही पाहायला मिळत. तिथली जी परिसंस्था आहे त्याला जंगल परिसंस्था असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं बाकीचे 2 उपप्रकार देखील आहे. पहा, परिसंस्थेमध्ये प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असतो. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव हा अजैविक घटकावर अवलंबून असतो. तर सजीवांची संख्या आणि जगण्याची क्षमता ही त्या परिसंस्थेतील जैविक घटकांवरती अवलंबून असते. मी काय सांगितलं? परिसंस्थेतील प्रत्येक घटक हा किंवा प्रत्येक सजीव हा अजैविक घटकावरती अवलंबून असतं. तर सजीवांची संख्या आणि त्यांच्या जगण्याची क्षमता जी काही आहे ती कोणावरती अवलंबून असते तर ती त्या परिसंस्थेतील जैविक घटकांवरती अवलंबून असते. जैविक घटक असू दे, अजैविक घटक असू दे, हे दोन्ही घटक एकमेकांवरती अवलंबून असतात आणि या दोघांना कलेक्टिव्हली काय म्हटलं जातं तर परिसंस्था असं म्हटलं जातं. हे आपलं प्रश्न क्रमांक 1चं उत्तर. 2चं देखील उत्तर झालं. आता तिसरा प्रश्न काय आहे पहा, परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटकात आंतरक्रिया कशा पार पडतात? पहा, प्रत्येक सजीव जगण्यासाठी दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असतं, हो की नाही? मग त्यांचे एकूण आणखी त्यांच्या विविध स्तरानुसार आणखी विविध प्रकार पडतात. जैविक घटक अजैविक घटकाशिवाय जगू शकत नाही, अजैविक घटक जैविक घटकाशिवाय जगू शकत नाही. जैविक घटकाला ऊर्जेसाठी काय करावं लागतं? अजैविक घटकावरती अवलंबून राहावं लागतं. अजैविक घटकांना देखील जैविक घटकांवरती अवलंबून राहावं लागतं. मग यातूनच एक नवीन संकल्पनेचा निर्मिती झाली, ते म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आता आपण पाहूयात परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह कशा पद्धतीने असतो. पहा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह म्हणजेच काय आहे तर प्रत्येक सजीव जगण्यासाठी दुसऱ्या सजीवावरती कशा पद्धतीनं अवलंबून असतो ते सांगण्याचं काम कशामध्ये केलेलं आहे? परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहामध्ये. आता मागील इयत्तांमध्ये तुम्ही शिकलेला आहात. एकूण किती प्रकार पडतात परिसंस्थेमध्ये? तर 4 प्रकार पडतात. त्यांच्या पोषण पद्धतीनुसार एकूण 4 प्रकार पडतात. कोणते ते 4 प्रकार? एक म्हणजे स्वयंपोषी, दुसरे म्हणजे परपोषी, तिसरे म्हणजे मृतोपजीवी आणि चौथा प्रकार आहे विघटक. आता या 4चा अर्थ आपण समजून घेऊयात. पहा, पोषण पद्धतीनुसार किती प्रकार पडले आहेत? पोषण पद्धती म्हणजे अन्नासाठी तो कशा पद्धतीनं दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असतो त्यानुसार एकूण 4 प्रकार पडलेले आहेत. स्वयंपोषी, स्वयंपोषी कोणाला म्हणायचं हे तुम्हाला माहीत आहे. जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, ते अन्नासाठी दुसऱ्या सजीवावरती अवलंबून नसतात, त्यांना म्हटलं जातं स्वयंपोषी. मग स्वयंपोषीमध्ये कोण कोण येतं? स्वयंपोषीमध्ये वनस्पती येतात. परपोषीमध्ये कोण कोण येणार आहे? परपोषीमध्ये प्राणी येतील, आपण येऊ, कारण की आपण अन्नासाठी काय असतो? दुसऱ्यांवरती अवलंबून असतो. जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत आणि अन्नासाठी जे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात त्यांना परपोषी असं म्हटलं जातं. आता मृतोपजीवी म्हणजे काय? पहा, मृतोपजीवी वनस्पती म्हणजे अशा वनस्पती की ज्या अन्नासाठी मेलेल्या वनस्पतींवर प्राण्यांवरती अवलंबून असतात, त्यांना मृतोपजीवी असं म्हणायचं. आणि विघटक म्हणजे काय तर
जे सजीव कार्बनी पदार्थांवरती जगतात, कुजलेल्या सडलेल्या कार्बनी पदार्थांवरती जगतात, ते त्यांचं डिकम्पोजिशन करतात, त्यांना काय म्हटलं जातं तर विघटक असं म्हटलं जातं. हे झालं पोषण पद्धतीनुसार त्यांचं वर्गीकरण. आता दुसरं एक महत्त्वाचं वर्गीकरण पाहायचं आहे आपल्याला की जे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह दाखवतं ते आहे पहा. त्यानुसार एकूण 4 प्रकार पडलेले आहेत. एक म्हणजे पहा, इथं आपण लिहूयात परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. एकूण त्याचे 4 प्रकार आहेत. पहा कोणकोणते आहेत आता ह्या ठिकाणी मी लिहिते. सगळ्यात पहिला आहे प्राथमिक भक्षक. आता प्राथमिक भक्षक कोणाला म्हणायचं पहा. या स्तरातील भक्षक हे अन्नासाठी केवळ उत्पादक वनस्पतींवरती अवलंबून असतात, त्यांना म्हणायचं प्राथमिक भक्षक. या स्तरातील भक्षक हे अन्नासाठी केवळ म्हटलं या म्हणजे हे फक्त कोण खाणार आहेत तर उत्पादकांवरतीच अवलंबून असणार आहेत. केवळ उत्पादक वनस्पतींवर अवलंबून असतात. त्यांना प्राथमिक भक्षक असे म्हटले जाते. त्यांना प्राथमिक भक्षक असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण कोण कोण सांगू शकतो. उदाहरणार्थ पहा, जे केवळ उत्पादक वनस्पतींवर, उत्पादकांवर म्हणजेच उत्पादक कोण असतात तर वनस्पती असतात. पहा कोण कोण असतं वनस्पतींवरती अवलंबून तर उदाहरणार्थ आपण या ठिकाणी नाकतोडा लिहू शकतो. नाकतोडा, खार, हत्ती यांना म्हणायचं प्राथमिक भक्षक. आता पहा दुसरे आहेत द्वितीयक भक्षक. द्वितीयक भक्षक. आता द्वितीयक भक्षक कोणाला म्हणायचं तर जे भक्षक किंवा या स्तरातील भक्षक अन्नासाठी यांच्यावरती अवलंबून असतात. यांच्यावरती म्हणजे कोणावरती प्राथमिक भक्षकांवरती अवलंबून असतात, त्यांना द्वितीयक भक्षक असे म्हटले जाते. पहा या स्तरातील भक्षक हे अन्नासाठी प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असतात. प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असतात. त्यांना द्वितीय भक्षक असे म्हटले जाते. द्वितीय भक्षक म्हणतात. आता कोण कोण आहेत द्वितीय भक्षक तर उदाहरणार्थ बेडूक, कोल्हा यांना काय म्हटलं जातं तर द्वितीय भक्षक असं म्हटलं जातं. पहा त्यानंतर आपण पाहणार आहे तिसरं, त्यांना सर्वोच्च भक्षक असं म्हटलं जातं. सर्वोच्च भक्षक. तृतीय भक्षक नाही म्हणायचं किंवा म्हटलं तरी चालेल. पहा सर्वोच्च भक्षक. या स्तरातील भक्षक हे अन्नासाठी, या स्तरातील भक्षक हे अन्नासाठी मांसाहारी प्राण्यांवर अवलंबून असतात. अवलंबून त्यांना
सर्वोच्च भक्षक असे म्हटले जाते. सर्वोच्च भक्षक म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह हे काय आहेत तर सर्वोच्च भक्षक आहेत. पहा, यांना प्राथमिक भक्षकांना शाकाहारी असं देखील म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं? शाकाहारी. तर यांना काय म्हटलं जाईल? मांसाहारी म्हटलं जाईल, कारण की हे काय करतात? काय करतात? इतर प्राण्यांना खातात ना. इतर काय आपण म्हणूयात, या स्तरातील भक्षक हे इतर प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. याच्यामध्ये कोण कोण येतं? उदाहरणार्थ वाघ, सिंह हे याच्यामध्ये येतात. आता आपण चौथा पाहूयात. चौथा आपण काय म्हणूया तर उभयहारी किंवा मिश्रहारी भक्षक, किंवा यांनाच म्हणायचं मिश्रहारी भक्षक. या स्तरातील भक्षक हे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्हींवर देखील अवलंबून असतात, म्हणून यांना मिश्रहारी म्हणायचं. या स्तरातील भक्षक आपण वरती लिहूया. उभयहारी त्यालाच काय म्हणायचं? मिश्रहारी. व्याख्या काय म्हटलं मी? या स्तरातील भक्षक हे शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्हींवर देखील अवलंबून असतात, म्हणून यांना मिश्रहारी भक्षक म्हणतात. म्हणून यांना मिश्रहारी भक्षक म्हणतात. पहा, उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला. पहा, आपण खातो का शाकाहारी आणि मांसाहारी? दोन्ही पण खातो ना. सो आपलं उदाहरण कशामध्ये येणार आहे तर उभयहारी किंवा मिश्रहारी. म्हणजे आपण मनुष्य हे कशाचं उदाहरण आहे? उभयहारी किंवा मिश्रहारी भक्षकाचं उदाहरण आहे. याच्यामध्ये मनुष्य आणि अस्वल या दोघांचा समावेश होतो. अशा पद्धतीनं परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या पद्धतीने असतो. त्याचे एकूण 4 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे प्राथमिक भक्षक, दुसरं म्हणजे द्वितीय भक्षक, तिसरं म्हणजे सर्वोच्च भक्षक आणि चौथे उभयहारी किंवा मिश्रहारी. पहा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह आपण पाहिला, हो की नाही? पहा, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि उभयहारी भक्षक असे याचे 4 प्रकार आहेत. पहा, प्राथमिक भक्षकांना शाकाहारी म्हटलं जातं, तर द्वितीय भक्षकांना काय म्हटलं जाणार आहे तर मांसाहारी असं म्हटलं जातं. पहा, या ठिकाणी सर्वोच्च भक्षक हे अन्नासाठी कशावरती अवलंबून असतात तर मांसाहारी प्राण्यांवरती अवलंबून असतात. पण इतर प्राणी हे यांना खाऊ शकत नाहीत. वाघ आणि सिंह आपण खातो का नाही खात, आणि इतर प्राणी देखील यांना खातात का? खाऊ शकत नाही. सो जे सर्वोच्च भक्षक असतात या स्तरातील भक्षक हे अन्नासाठी मांसाहारी प्राण्यांवरती अवलंबून असतात. हे बरोबर होतं आपलं. मांसाहारी प्राण्यांवरती अवलंबून असतात, मात्र याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे मी? इतर प्राणी यांना खाऊ शकत नाही. अशा पद्धतीनं प्रत्येक जण एकमेकांवरती अवलंबून असतात. पहा ना, प्राथमिक भक्षकांवरती कोण अवलंबून आहे? द्वितीय भक्षक अवलंबून आहे. आता जे सर्वोच्च भक्षक आहेत हे कोणाला खात आहेत? मांसाहारी प्राण्यांना खात आहेत. हे देखील त्यांच्यावरती अवलंबून असतात. नंतर उभयचारी आणि मिश्रहारीमध्ये आपण येतो. आपण देखील कोणावरती अवलंबून आहे? आपण हे सगळंच खाऊ शकतो, हो की नाही? आपण मांसाहारी पण खातो, आपण
शाकाहारी पण खातो. अन्न म्हणून आपण मांसाहारी आणि शाकाहारी या दोन्हींचा उपयोग करतो. म्हणजे या परिसंस्थेतील प्रत्येक घटक हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असतं आणि यालाच परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह असं म्हटलं जातं. म्हणजे एक सजीव दुसऱ्या सजीवावरती अन्नासाठी अवलंबून असतो त्यालाच परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह असं म्हटलं जातं. बाळांनो पहा, यातील एकाचे जरी अस्तित्व कमी झाले तर त्याचा आपोआप परिणाम कोणावरती होतो? दुसऱ्या घटकावरती होतो. म्हणजे समजा प्राथमिक भक्षकच खूप वाढत राहिले तर काय होणार आहे हो? द्वितीय भक्षकच खूप वाढत राहिले तर आपोआप त्याचा परिणाम कोणावरती होणार आहे? प्राथमिक भक्षकांवरती होणार आहे. अशा पद्धतीनं एकाचा जरी कमी जास्तपणा झाला किंवा समतोल बिघडला तरी पूर्ण त्याचा समतोल बिघडतो आणि हे सगळे एकमेकांवरती अवलंबून असतात. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांची अन्नाची एक साखळीच तयार होते आणि तोच पॉईंट आपल्याला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायचा आहे. तो म्हणजे आहे अन्न साखळी कशाला म्हणायचं आणि अन्न साखळीतून अन्न जाळे कसे तयार होते. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं? एक म्हणजे परिसंस्था. परिसंस्था कोणाला म्हणायचं? जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील होणाऱ्या आंतरक्रिया यांना एकत्रितपणे परिसंस्था म्हणायचं. नंतर आपण परिसंस्थेचे मेन 2 प्रकार पाहिले, जैविक परिसंस्था, अजैविक परिसंस्था. त्यानंतर त्याचे 4 उपप्रकार पाहिले, वाळवंटी परिसंस्था, जंगल परिसंस्था, सागरी परिसंस्था आणि चौथी सांगितली होती मी तुम्हाला तलाव परिसंस्था. असे ते 4 उपप्रकार आहेत. आणखी खूप देखील त्याचे असतात. नंतर परिसंस्थेमध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये आंतरक्रिया कशा पद्धतीने होतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर तुमच्या पुस्तकातील सगळ्यात पहिला पॉईंट तो म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह कशा पद्धतीने असतो ते देखील आपण समजून घेतलेलं आहे. त्याचे एकूण 4 प्रकार आहेत. पोषण पद्धतीनुसार पडणारे प्रकार वेगळे आहेत आणि हे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाचे आहेत. पोषण पद्धतीनुसार कोणते 4 प्रकार पडतात? स्वयंपोषी, परपोषी, मृतोपजीवी आणि विघटक. तर परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहामध्ये हे 4 प्रकार पडतात आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. प्राथमिक भक्षकांना शाकाहारी असं देखील म्हटलं जातं, द्वितीय भक्षकांना मांसाहारी असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर येतात सर्वोच्च भक्षक. सर्वोच्च भक्षकांना इतर प्राणी खाऊ शकत नाहीत आणि उभयहारी किंवा मिश्रहारी यांना हे काय करतात? तो मांसाहारी आणि शाकाहारी या दोन्हींवरती अवलंबून असतात. या दोन्ही गोष्टींवरती अन्नासाठी अवलंबून असतात. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूयात.